धनंजय देशमुख बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत धनंजय देशमुख पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेणार आहेत। महंत नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहायला हवं असं वक्तव्य बजरंग सोनावणेंनी केलेलं आहे। तसंच त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया सोनावणेंनी दिली आहे। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। आरोपींचं समर्थन करणं हे राज्याचं मोठं दुर्दैव आहे। गुंड हे संप्रदाय चालवू शकत नाहीत असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा असं आवाहन राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलंय। संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात असेल तर असं आपल्याला वाटत नाही, मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा द्यावा असं आठवले म्हणाले। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी ही योग्य असून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलेली आहे। तसंच मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौकशी योग्य पद्धतीने होईल असंही पाटील हे म्हणाले। सदस्य नोंदणीसाठी भाजपकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 19 फेब्रुवारीपर्यंत 1.5 कोटी सदस्य संख्या गाठण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे। प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत कोकण, ठाणे, मुंबईसह मराठवाड्यातील पदाधिकारी देखील उपस्थित होते। पुण्यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे महासदस्य अभियान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलं। जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सदस्य होणं ही खूप मोठी बाब असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी नवसदस्यांचं स्वागत करत शुभेच्छाही दिल्या। पालकमंत्री पद हे पैशांचं स्रोत आहे हे ऐकून मला वाईट वाटलं असा खोचक टोला जितेंद्र आव्हाडांनी नरहरी झिरवळांना लगावलाय। मी गरीब असल्यानं मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं असं वक्तव्य झिरवळांनी केलं होतं। राज ठाकरेंनी विधानसभा निकालावरून महायुतीवर निशाणा साधलाय। त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरे महाराष्ट्रातील मोठं नेतृत्व आहे, पण त्यांची भूमिका ऋतूप्रमाणे बदलणारी आहे असं वक्तव्य परांजपेंनी केलंय। राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे। रोहित पवारांनी गंगेत किंवा कुठेही जाऊन अंग स्वच्छ केलं तरी मन स्वच्छ होऊ शकत नाही। आज ते धर्माचा आधार घेत आहेत असं सूरज चव्हाणांनी म्हटलंय। पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले। महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र आले होते। यावेळी त्यांनी ई व्हेइकल मधून एकत्र प्रवासही केलाय। अमरावतीचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे। अमरावती जिल्ह्याचा जो पैसा सरकारकडे अडकला होता तो आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलंय। बीडमधील बुट्ट्या गायकवाड खून प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षाही गंभीर आहे असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। गायकवाड यांच्या हत्येत भाजप आमदार सुरेश धस यांचा हात होता का असा तपास करणं गरजेचं असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। ठाण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे आरोप केले।